दादा भुसेंनी जो अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता तर संजय राऊतांनी माघार घेतल्याचं दिसतंय. जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सुद्धा त्यांची झालेली आहे. हे बघा, काही गोष्टी अशा असतात की त्यांना त्यावेळेस वाटलं असेल की आपला या ठिकाणी इब्रतीचा विषय आहे म्हणून त्यांनी दाखल केला असेल, पण नंतर लक्षात आल्यानंतर काही लोक माघार घेत असतात. मागच्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा असाच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. पण शेवटी राजकारणी जरी असलो तरी काही गोष्टी या समजदारीने मिटत असतात, त्या पद्धतीने त्यांनी मिटवलं असेल. भाऊ, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावरती आहे आणि हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्यांना पार पडेल असं चित्र सुद्धा दिसतंय. हे बघा, कोणत्याही सदनामध्ये 10% सभासद विरोधी पक्षाचे असल्याशिवाय ऑपोजिशन लीडर हा नियुक्त करता येत नाही. त्यामुळे आपण जर संख्या पाहिली तर 288 आमदार हे महाराष्ट्रामध्ये असतात. 29 आमदार ज्या पक्षाचे असतात त्याच पक्षाला अपोजिशन लीडर देता येतं. 29 आमदार कोणत्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. मिनी विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे आणि विकास कामांचा जो धडाका आहे तो सुरू केलाय. उद्घाटन लोकार्पण तुमच्या हस्ते होत आहे जिल्हा परिषदेमध्ये. हे बघा, आता आमचे जिल्हा परिषद सदस्य एक पवन सोनवणे असतील किंवा आमची ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा विरोधक लोक असतील, आम्ही काही हे गावाची पाण्याची टंकी बनवली ती फक्त शिवसेनेवाल्यांच्याच घरात जाणार नाही आहे. पाणी हे पाणी सगळ्यांच्या घरात जाणार आहे. हे पाणी फक्त हिंदूंच्याच घरात जाईल, मुसलमानांच्या घरात जाणार नाही, बौद्धांच्या घरात जाणार नाही असं नाही आहे. या रोडवरून फक्त शिवसेनेवालाच वापरेल असं नाही आहे. आम्ही सगळ्यांकरता कामं केलेली आहे. गाव हे विकासाचं केंद्रबिंदू मानून आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला आहे. भाऊ, भाषण करताना आईच्या आठवणीने तुम्ही व्याकुळ झालेले दिसतात. आईची आठवण. हे बघा, मला जरी आई नसल्या तरी एवढ्या बहिणी, एवढ्या आई, आता आमची मीनाक्षी दिदी, एवढ्यांचे आशीर्वाद असल्यावर मला हे परमेश्वर रूपीच आशीर्वाद आहे. आणि शेवटी कोणत्याही स्त्रीमध्ये आई असते, कोणत्याही स्त्रीमध्ये बहीण असते आणि तिचे आशीर्वाद ही सगळ्यात मोठी शिजोरी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.